श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, या कौरवा जरी वदावे तरी युधिष्ठिराधिका का न वदावे, हे ये रे राघवे गोत्र जामुचे. म्हणून जळो हे झुंज प्रत्या न ये मज, येणे काय काज महापापे. देवा बहुता परिपाता, येत वोकटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभो आथी. अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला समजावून सांगत आहेत. सर्व गोत्रांना पाहिल्यानंतर तो म्हणतो की देवा, जर कौरवाला मारायचं आहे तर मग आपल्या पांडवाला का मारू नये, युधिष्ठिरांना का मारू नये, हे महापाप आहे. आणि आपण का झुंज द्यावी हे माझ्या मनाला काही पटत नाही आहे. आणि हे युद्ध थांबलं, युद्ध न केलं, याच्यातच आमचं भलं आहे, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे. हे आपण या अगोदरच्या सत्रात पाहिलं. आता पुढे आणखीन काय म्हणतो बघा. तया विजय वृत्ती काही, मग सर्वता काज नाही, येत राज तरी काही, हे पाहून हा. मला ह्या राज्याची काही इच्छा नाही आहे, विजय मिळवायची इच्छा नाही, राज्य करायची इच्छा नाही. हे मिळवून तरी काय करावे, या सगळा ते वदावे, मग जे भोग भोगावे ते जळवता आगवे पारतो म्हणे. हे विजय जर मिळवला तर ह्या लोकांना मारून हा विजय मिळाला पाहिजे. या लोकांना कौरवांना मारून विजय मिळवून काय फायदा आहे. मग जे मेल्यानंतर त्यांचे भोग भोगावं लागतील. म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्याला मारलं आपण आणि त्याचं जमीन हडप केली, अशा प्रकारची गोष्ट आहे. यांना वध करून मग राज्य भोगण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे. हे जळो असलं विजय म्हणत आहे. तेने सुखी न होईल ते भलतेसे साई जेल, बरी जीविती वेची जेल याची लागी. आता हे राज्यसुख सोडलं तरी चालेल, हे भलतंच आहे. आमचा जीव गेला तरी चालेल, जीविती वेची जेल म्हणजे माझा प्राण गेला तरी चालेल, हा जीव वेचला तरी चालेल, परंतु या कौरवाला आपण मारू नये. मग ह्या भीष्मादिकाला कसं मारावं, हे तर पूज्य आहेत, द्रोण आहेत, भीष्म आहेत, यांना का मारावं. आपण दुःख भोगितलं तर चालेल, परंतु असलं सुख नको असं. पण याशी घातो की जे मग आपण राजसुख भोगित, याचा घात करून मग आपण राजसुख भोगावं. हे स्वप्नीही मन माझे करून शे, हे माझे स्वप्नातसुद्धा येणार नाही. मी स्वप्नातसुद्धा पाहणार नाही की अशा प्रकारे या कौरवांना, भीष्मादिकांना, द्रोणाचार्यांना मारून आपण राज्य भोगावं. तरी मी का जन्मावे, कवना लागे जीवावे. मग आमचा जन्म घेऊन का उपयोग आहे, कुणासाठी आपण जगावं. भाऊबंद मेले, सगळे सोयरे मेले, आप्तकोण मेले, मग कशासाठी आम्ही जगावं. जरी वडीला या चिंतावे विरुद्ध म्हणे. म्हणजे असं मारणं, चिंतनं हे सुद्धा पाप आहे, असं अर्जुनाला खेद झालेला आहे. आणि तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, पुत्रातेची कुळत तयाचे काही याची फळं, जे निर्दळीचे केवळ गोत्र आपले. कुळ काय करतं की पुत्र व्हावा, असं कुळाची इच्छा असते, घराण्याची इच्छा असते की आपल्या घराण्यामध्ये चांगला पुत्र व्हावा. परंतु तोच पुत्र त्या कुळाचा घात करायला निघाला. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी ह्या कुळाचा घात करायला निघालेलो आहे, अशा प्रकारचा खेद अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेला आहे. आणि तो श्रीकृष्णाला सांगत आहे. मग आणखीन काय म्हणतो का, आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ, मग संतोषी जे कुळ आपले जे. नॉर्मली क्षत्रियाचं काय धर्म असतो की युद्धामध्ये जिंकावं. बाकीचे दिग्गज जे राजे आहेत, दुसरे राजे आहेत, भूमंडळावरती आहेत, त्यांना जिंकावं आणि मग आपल्या कुळाला संतोष करावा. म्हणजे आपल्या कुळाची वृद्धी करावं, कुळाला संतोष करावा. कुळ महत्त्वाचं आहे, जिंकणं महत्त्वाचं नाही. पण इथं काय नाही झालेलं आहे, आम्ही कुळाचाच घात करायला निघालो आहे, अशा प्रकारचा अर्जुन म्हणत आहे. तेच हे समजतं परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असते उद्यत झुंजावया. पण काय करावं म्हणे, आमचं कर्म किती विपरीत आहे. हेच कुळ, हेच गोत्र माझ्याबरोबर युद्ध करायला तयार झालेले आहेत, अशा प्रकारची खेदाची भाषा बोलत आहे.
अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिवारे आरोपुनी. आता हे कुळ गोत्र जे आहे सगळे जे आहेत ते काय केले, बायका पोरं लेकरं बाळं सर्व सोडलेलं आहे, धन दौलत सोडलेलं आहे, राज्य सोडलेलं आहे आणि मरायला तयार झाले, लढायला तयार झालेले. हे आमचेच गोत्र. आता किती आमचं कर्म विपरीत आहे. अशा प्रकारची खेदाची भाषा बोलत आहे. ऐसे आते कैसे निवारो कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातुकी. अशा प्रकारे कुणाला मारू मी, कवनावरी शस्त्र धरू. हे गोत्र म्हणजे माझं निज हृदयच आहे, म्हणजे माझा आत्माच आहेत, माझं हृदयच आहे. हे गोत्र आणि मी एकच आहे. यांच्यावरती मी कसं शस्त्र उगारू, यांना कसं मारू. हे नेनसिद्ध कवना परिपायल भीष्म द्रोण जयाचे उपकार साधारण आम्हा भोवत. आता हे काय द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आणखी भीष्माचार्य आहेत. याचे उपकार आमच्यावरती कितीतरी आहेत, कितीतरी उपकार केलेत. पितामह भीष्म आहेत, गुरु द्रोण आहेत, त्यांनी आम्हाला विद्या शिकवली. त्या विद्येचाच वापर करून त्या द्रोणाचार्याला मारायचं. हे किती आमचं अभाग्य आहे. आमचं कर्म फुटलं असं प्रकारची भाषा तो बोलत आहे. येत शालक सासरे मातुळ आणि बंधुकी हे सगळं पुत्र नातू केवळ इष्टी असते. हे सर्वजण आहे, सासरे आहेत, मामा आहेत, साले शालक म्हणजे साले मेहुणे आहेत. हे सगळं बंधू बांधव पुत्र नातू आलेले आहेत. हे सगळे इथं आलेले आहे. अवधारी अति जवळकीचे हे सगळे सोयरे आमुचे म्हणून दोष अति वाचे बोलताची. यांना मारणं म्हणजे मारण्याचं मनात आणणंसुद्धा पाप आहे. हे सगळे नातेवाईक आहेत, जवळचे आहेत, यांना कसं मारावं अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचा खेद अर्जुन श्रीकृष्णाबरोबर ला सांगत आहे. हे वरी बलते करीतो आताची येथे मारितो परी आपण मने घातो न चिंताव. याने जर मला मारलं तरी सुद्धा चालेल. हे असे निर्वाणीची भाषा करत आहेत. ह्यांनी वाटेल ते केलं, याने आम्हालासुद्धा जरी मारलं तर यांच्यावर युद्ध करू नये. त्रैलोक्याचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे आमची तर नाचरी. हे राज्य तर सोडा, हे हस्तिनापूरचं राज्य तर सोडा, त्रैलोक्याचं जरी राज्य मला मिळालं तरी माझी इच्छा नाही या आमच्या बंधू बांधवांना नातेवाईकाला मारण्याची. जरी आजी येत ऐसे की जे तरी कवनाच्या मनीवरी. असं जर केलं तर कोण आम्हाला चांगल्या दृष्टीनं बघेल, कुणाच्या मनात आमच्याबद्दल आदर राहील. ते म्हणतील हे बघा एका राज्यासाठी ह्या अर्जुनानं ह्या पांडवानं सगळा कुळाचा घात केलेला आहे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्ण. म्हणजे हे लोक म्हणतील की राज्य मिळवण्यासाठी या अर्जुनाने पांडवांनी आपल्या कुळाचा नाश केला. अशा प्रकारचं लोक बोलतील. आम्ही त्यांच्या मनातून उतरून जाऊ. मग तुलासुद्धा आम्ही तोंड कसं दाखवू. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्ण. तुला आम्ही तोंड कसं दाखवू अशा प्रकारची भाषा करत आहेत. आणखीन काय म्हणतो बघा. जरी वधू करुणे गोत्रजाचा तरी वसोटा होऊन दोषाचा मज जोडीला शेतू हातीचा दोरी होत असे. आता ह्या गोत्रजाला मारलं, आम्ही दोषाला पात्र होऊ. आणि ज्यावेळेस आम्ही दोषाला पात्र होऊ, तुला आम्ही जो जोडलेला आहे, कृष्णाला आम्ही जोडलेला आहे, तू का होशील, तू दूर होशील. कुळहरणी पातके ती अंगी जडती अशके ते वेळी तू कवने के देखावासी. आता कुळाचं हरण केलं, कुळाचं पातक लागतं, कुळाला नष्ट केलं, कुळाचं पातक लागतं, ते अंगी जडतं. मग तू हे जे आहे आम्ही तुला दुरावे, मग तुला आम्ही कुठं शोधू असं म्हणतात. जैसा उद्याना माझी अनळू संचारला देखुनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नव्हे. आता काय होतं, कोकिळ पक्षी जो आहे अग्नीचा भडका उडाला तर कोकिळ पक्षी निघून जातो. तसा तू निघून जाशील. आमच्या गोत्राचा नाश झाला, गोत्र नष्ट झालं तर तू निघून जाशील. जसा कोकिळ पक्षी जो आहे अरण्याला आग लागली तर निघून जातात, तसं तू निघून जाशील असे खंत वाटत आहे अर्जुनाला. मग तो आणखीन काय म्हणतो बघा. म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुत परी दिसत असे. म्हणून मी काय करणार आहे, हे शस्त्र हातात धरणार नाही, मी लढाई करणार नाही. हे नित्यकृत आहे, निंद्यकृत आहे, निंदनीय आहे.
कुळाचा घात करणे हे निंदनीय आहे, हे मी करणार नाही. तुझी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल, तेने दुःखे ही फुटेल तुझविन कृष्णा. ज्यावेळेस जर तू अंतरलास, आमच्यातून निघून गेलास, तर मग हे किती दारुण दुःख आहे. आमचं हृदय फुटल्यासारखंच आहे. तुझ्या विना आम्ही राहू शकत नाही कृष्णा. तू आम्हाला सोडून गेलास, कुळाचा घात केलो म्हणून जर आम्ही तू आम्हाला सोडून गेलास, तू आम्हाला अंतरलास, तर किती हे मोठं हानी आम्हाला आहे. म्हणून एक गौरव हे वदिजती मग आम्ही भोग भोगिजती, हे असो माता घडती अर्जुन म्हणे. म्हणून कौरवाचा वध करावा, त्याचा राज्याचा उपभोग घ्यावा, हे नावही घेऊ नये, अशा प्रकारे याचं नावसुद्धा काढू नये, अशा प्रकारे अर्जुनाला खेद उत्पन्न झालेला आहे. आणि तो म्हणत आहे की देवा, मी काही युद्ध करणार नाही, मी काही शस्त्र हातात धरणार नाही. मग हे अभिमानमध्ये भुलले, जरी पा संग्रामे आले, तरी आम्ही हिता फुले जाणावे नाही. हे अभिमानानं हे जितके जे आलेत ना, कौरव आले, त्यांना साथ द्यायला जे आले आहेत, त्याला फार गर्व आहे, अभिमान आहे. संभ्रमात पडलेले आहेत आणि ते सर्व युद्धाला आले. यांना त्यांचं हित समजत नाही, परंतु आम्हाला आमचं हित समजतं. आम्ही आपलं हित समजतं. मग आम्हाला आमचं हित माहीत असताना मग लढाई का करावी. हे ऐसे कैसे करावे, जे आपले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळको. मी असं कसं करावं, आपण आपल्यालाच का मारावं. आता आपल्याला माहीत आहे काळकूट विष आहे, ती विष पेल्यानंतर मनुष्य मरून जातो. हे माहीत आहे काळकूट विष आहे, मग ते काळकूट विष आपण प्यावं का. तशा प्रकारे आम्हाला माहीत आहे, आम्हाला हित कशात आहे माहीत आहे. ह्या लोकांना जरी माहीत नसलं, आम्हाला माहीत आहे कुळाचा घात केल्यानंतर काय होतं, हे माहीत असतानासुद्धा आम्ही जाणून बुजून विष पेल्यासारखं युद्ध का करावं. हा जे मार्ग चालिता, पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभू आहे. आता एकदम का आपण चाललेलो आहोत आणि पुढून दृष्टांत देत आहेत बघा, सांगत आहेत समजावून ज्ञानेश्वर महाराज की आपण चाललेलो आहोत, सिंह पुढून आला, मग काय करायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे का आपण. नाही, त्याला चुकवण्यातच लाभ आहे. तो तव चुकविता लाभू, त्याला चुकवण्यात लाभ आहे, पुढे जाण्यात अर्थ नाही आहे. असता प्रकाश सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेत कवनो देवा लाभू सांगे. एखादा प्रकाश आहे, प्रकाश पडलेला आहे, ते प्रकाश सोडायचं आणि अंधकूप तिच्यामध्ये जाऊन बसायचं. ह्याला काही शहाणपण म्हणतात का. का समोर अग्नी देखोनी, जरी नवची जे ओसंडोनी, तरी क्षणाएक कवळोनी जाळू शके. ती पुढे अग्नी दिसत आहे, ते अग्नी दिसत असताना त्याला चुकवायला पाहिजे का, त्या अग्नीमधून जायला पाहिजे. अशा प्रकारे नाना प्रकारे अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे. हे सगळं आम्हाला दिसत आहे, एवढं भयानक दिसत आहे, तरीसुद्धा आम्ही का पाप करावं. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत, हे जाणताय केवी येथ प्रवर्तावे. एवढं दोष आहे, हे माहीत आहे आम्हाला, हे दोष आम्हाला चिटकणार आहे. एवढं असतानासुद्धा हे जाणून बुजून आम्ही काय युद्ध करावं, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे. ऐसे पार्थो ते अवसरी म्हणे देवा उधारी, या कल्मशाची थुरी सांगेन तुझं. आता अर्जुन काय म्हणतो, हे देवा थोडं लक्ष दे. हे म्हणे देवा अवधारी, हे लक्ष दे. हे केल्यानं इतकं पातक लागणार आहे, हे पातक फार मोठं आहे, ते तुला सांगतो. आता उलट अर्जुन श्रीकृष्णाला शिकवत आहे की हे किती मोठं पातक आहे. हे असं जर केल्यानं, जर आम्ही युद्ध केलं, गोत्र वारले, सगळे भाऊबंद वारले, तर किती मोठा दोष आहे आणि किती मोठं पातक लागणार आहे, हे अर्जुन आता श्रीकृष्णाला सांगत. तो काय म्हणतो बघा. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातनः, धर्मे नष्टे कुलम कृष्णम, अधर्मा अभिभवती उत. आता इथं फार महत्त्वाची गोष्ट सांगत अर्जुन सांगत आहे. अर्जुन जे सांगतो ते आपल्याला संसारिक मनुष्याला नक्की पटणार. आता हा जर श्लोकाचं आपण विश्लेषण करू ना पुढच्या ह्याच्यामध्ये, हे फार महत्त्वाची गोष्ट अर्जुन सांगत आहे. संसारिक मनुष्यासाठी फार महत्त्वाचं, जरी अध्यात्मामध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे तेवढं महत्त्व नाही, परंतु संसारिक मनुष्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट अर्जुन सांगत आहे. कुलक्षय प्रणश्यती कुलधर्मा सनातनः,
धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मा अभिभवती उत. म्हणजे कुळाचा क्षय झाल्यानंतर काय होतं, काय हानी होते, कशा प्रकारे होते, हे हे अर्जुन सांगत आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. सांसारिक मनुष्यासाठी तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अध्यात्म जाऊ द्या, पुढची गोष्ट आहे, परंतु संसारिक मनुष्यासाठी हा अर्जुन जे सांगत आहे त्याच्यावरती आपण संसारिक मनुष्याने फार विचार करावा. ह्याचा विश्लेषण आता पुढच्या सत्रात करू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.